झालं पाहिजे हे खरं, पण तिच्या आई बानं परवानगी दिली पाहिजे ना. घे. अरे थांब, मी ठेवते. अगं तिच्या आई वडिलांचं नंतर बघू ग, अगोदर तुझी परवानगी आहे की नाही ते सांग. लई मन कावडा बघ. आता जसं मी नाही म्हणलं तर तू लगीन करणारच नाही. हा आता तू नाही म्हणलंस तर नाही करणार. बस 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 परा माझ्या, बस. खरं वाटेल कुणाला. जा, आधी तिच्या आईबाची परवानगी घे, आणि परवानगी असेल तर मला बी सून म्हणून पसंत आहे. आई खरं सांगतेस? आई तू किती चांगली आहेस ग. अरे 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 अरे, असून दे असून दे, काढ. तिच्या आईबाचं काय? त्यांच्या परवानगीची तू अजिबात काळजी करू नको. आई, ज्योती आजच तिच्या पप्पांना विचारणार आहे. असं? नो नो, या बाबतीत मी तुला काहीही मदत करू शकत नाही. पण पप्पा, हे बघ बेटा, कायद्याने माझे हात बांधले गेलेले आहेत. कोर्टाने तुझी संपूर्ण जबाबदारी तुझ्या मम्मीवर सोपवली आहे. पण पप्पा, तुम्ही माझे वडील आहात. बेटा, वडील नात्याने मी फक्त तुला आशीर्वाद देऊ शकतो, बाकी काही नाही. दीक्षित हे. हा हा हा, हॅलो. हा, दीक्षित बोलतोय सर. उद्या? राईट सर. ओके सर. अच्छा. ज्योती, धरण प्रकल्पाच्या मीटिंगसाठी उद्या मला सकाळी दिल्लीला जायचंय. त्या अगोदर मी तुला मुंबईला पाठवायची व्यवस्था करतो. नाही पप्पा, तुमची संमती मिळाल्याशिवाय मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही, आणि मीही मुंबईला जाणार नाही. सांगा ना पप्पा, आहे ना तुमची संमती? तुला खरंच वाटतं दीपूशी लग्न केल्यावर तू सुखी होशील? हो. हे बघ बेटा, तू अतिशय गरीब आहे. तुझ्या कुठल्याही इच्छा तो पुऱ्या करू शकणार नाही. बंगला, गाडी, नोकर, चाकर. दीपूसाठी मी या सगळ्या गोष्टीवर पाणी सोडायला तयार आहे. बघा, नंतर पस्तावशील, त्याला सोडून देशील. तुझ्या मम्मीने मला सोडलं तसं. मम्मीनी केलेली चूक मी कधीच करणार नाही पप्पा. नक्की? नक्की. मग माझी संमती आहे. दीपू, माझ्या पप्पांनी आपल्या लग्नाला परवानगी दिली. दीपू, अंबाईची कृपा आपल्या पाठीशी आहे. ज्योती, उद्या मी तुझ्या कपाळाला कुंकू लावणार, सगळ्या गावकऱ्यांच्या आणि अंबाईच्या साक्षीनं. चॉकलेट. मम्मी, यासाठी पाठवलं होतं मी तुला इथे? माझं ऐकून तरी घे. एक अक्षर मम्मी, माझं ऐकून तरी घे. मम्मी, गाडी जाऊन ऐकून घे मम्मी. थांबा, तुम्ही तिला अशी नेऊ शकत नाही. हे सांगणारा तू कोण? मी कोण ते सांगत बसायला येईल नाही. आता सध्या एवढंच सांगतो, या पोरीचं आमच्या दीपूशी लग्न ठरलंय. ठरलं? तिचं लग्न कुणाशीही होऊ शकत नाही माझ्या परवानगी शिवाय. हे बघा, आई वडिलांच्या परवानगीने लग्न व्हायचे दिवस गेले. आता मिया बीबी राजी तो क्या करेगी माझी. तू आधी बाजूला होतोस की नाही? रागावू नका, पण ज्योतीच्या पप्पांनी तिला संमती दिली. ते आता इथे असते तर तरीही काही उपयोग झाला नसता, कारण ज्योतीने कुणाशी लग्न करायचं हे फक्त मी ठरवू शकते. आणि एका अशिक्षित आणि दरिद्री मुलाशी लग्न करायला माझी मुलगी काय रस्त्यावर पडलेली नाही. अशिक्षित? कोण अशिक्षित? कोण दरिद्री? चांगला BSc झालेला पोरगा आहे, स्वतःच हाता घर आणि शेतीवाडी बी आहे. बाई, मी जरा बोलू का? तुम्ही कोण आणखी? मी या मुलाची आई. मला कबूल हाय, तुमच्या वाणी आम्ही पैसेवाले नाही, पण अंबाबाईच्या कृपेनं खाऊन पिऊन आम्ही सुखी आहोत. आणि तुम्हाला सांगते बाई, तुमच्या पोरीला 2 वेळेच्या अन्नाची दादा नाही पडू द्यायची कधी. प्रश्न 2 वेळेच्या अन्नाचा नाहीये बाई, तुमच्यात आणि आमच्यात जमीन आसमानाचा अंतर आहे. पैसा, राहणीमान, प्रतिष्ठा यापैकी कुठल्याच बाबतीत तुम्ही आमच्याशी बरोबरी करू शकत नाही. माझ्या लेकीला सून करून घ्यायची तुमची ऐपत तर सोडाच, लायकी सुद्धा नाहीये. हो बाई, लायकीची भाषा केलीत ना तर तुमच्या पोरीला उचलून घेऊन जाऊ सांगून ठेवतो. तेवढी तुम्ही हिम्मत करून दाखवाच. असं? हे दीपू, बघत काय राहिला? धर तिचा हात आणि घेऊन चल आपल्या घरला. खबरदार तिला हात लावला असतं. तुम्ही सगळेजण नीट कान फोडून ऐका.
ही मुलगी 18 वर्षाच्या आतली आहे. तुम्ही जर हिला पळवायचा प्रयत्न केलात ना तर तुमच्या सगळ्यांच्या हातात बेड्या पडतील. अरे का म्हणून का म्हणून? अरे लग्न करणं म्हणजे काय गुन्हा आहे का? हो हो, अल्पवयीन मुलीशी लग्न करणं हा कायद्याने गुन्हा आहे. अरे पण तिची संमती असली तरी. हो, तिची संमती असली तरी सुद्धा. आता बघूया मला कुणाला तुरुंगात जायची घाई झाली ती. चला, भाई ऐका हो. चला आता. चल बाहेर ये. ऐकून घे माझं. बाहेर ये. प्लीज डोंट क्रिएट अ सीन. प्लीज चल. ज्योती, कामावर घोरपणा नकोय. हे बघ, माझ्यावर तुझ्या रडण्याचा काही परिणाम होणार नाहीये. मी तुला पप्पांना भेटायला आंबेवाडीला पाठवलं होतं तर तू हे उद्योग करत बसलीस तिथे. रडणं एकदम बंद, ज्योती. चुप. स्टॉप इट आय से. यापुढे त्या दळभद्री पोराचं नाव काढायचं नाही, कळलं? आणि उद्यापासून तुझे कॉम्प्युटरचे क्लासेस सुरू होत आहेत. मी नाही जाणार कॉम्प्युटरच्या क्लासला. मी कॉलेजला सुद्धा जाणार नाही. ते मी ठरवीन, तू नाही. सगळ्यात तूच ठरव. तशी काय मला अक्कलच नाहीये. किती अक्कल आहे ते दिसलं ना. मी वेळीच तिथे आले म्हणून बरं झालं, नाही तर नऊवारी लुगड्यात चूल फुंकताना दिसली असतीस त्या थेरडीच्या पुढ्यात. बाबी प्लीज दीपूच्या आईला थेरडी बिरडी वाढू नकोस. अच्छा, 4 दिवसात तुला तिचा इतका लळा लागला आणि 17 वर्ष मी तुला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, त्याचं काहीच वाटत नाहीये? तिने 4 दिवसात जी माया लावली ती तुला 17 वर्षात नाही लावता आली. ज्योती, हाऊ डेअर यू से दॅट? हाऊ यू डेअर? भाईसाहेब, भाईसाहेब तुमचा फोन आहे. हॅलो, मी मराठे बोलतोय. कळलं, बोला. मग काय ठरवलं आपण? कशाबद्दल? अहो, ज्योती आणि श्यामच्या लग्नाबद्दल. काही ठरवलं नाही अजून. हे पहा, मुलीचं लग्न वेळच्या वेळी झालेलं बरं असतं. अहो पण ती कुठली वेळ मला ठरवू द्या ना. तुम्ही कशाला त्याची काळजी करताय? जो उठतो तो आपला माझ्या मुलीशी लग्न करायला निघालाय. काय माजोरटी बाई आहे. काय झालं डॅड? सरळ फोन ठेवून दिला. ती गेली. शराब. ती उडत गेली तर मी बुडत जाईन. घोरपणे मला जिवंत ठेवायचा नाही. लिलाव मांडेल तो आपल्या घरादाराचा. पण जर ज्योतीलाच माझ्याशी लग्न करायचं नसेल तर मी काय करणार? ती नाही, तिचा बाप करील. बाप? महामूर्ख आहेस, बेवकूफ आहेस. अरे एक साधी पोरगी पटवता आली नाही तुला? इतकी वर्ष कॉलेजात जाऊन केलंस काय, इडियट? पण मी तरी काय करणार? तो आंबेवाडीचा दीपक मध्ये आला ना. चुप. हे बघ श्याम, हा मराठी आणि मराठी इंडस्ट्रीच्या अस्तित्वाचा आणि आपल्याही अस्तित्वाचा प्रश्न आहे. तुझं ज्योतिषी कोणत्याही परिस्थितीत लग्न झालंच पाहिजे. मग बेहत्तर आहे. दीपूचा खून करावा लागला तरी. कशाला आलात? तुला भेटायला. बसा. नको, मी उभाच ठीक आहे.
मी इथे बसलो तर तुझं हे किमती फर्निचर खराब होईल. बोला, काय काम आहे? मी तुला सांगायला आलोय की 2 प्रेमी जीवांची ताटातूट करण्याचा तुला काही अधिकार नाही. ज्योतीच्या बाबतीत तुम्ही लक्ष घालायचं नाही असं आपलं 10 वर्षांपूर्वीच ठरलं होतं. गेल्या 10 वर्षात कधी लक्ष घातलं मी? तू तिचं काय करत होतीस याची चौकशी केली मी कधी? तू तिच्यावर जे संस्कार करत होतीस, स्वतःचे बेगडी आदर्श तिच्यासमोर ठेवत होतीस, ते निमूटपणे सहन केलंच ना मी. पण आज माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि म्हणूनच मला बोलावं लागतंय. तिच्या आयुष्याची काळजी घ्यायला मी समर्थ आहे. तसं असतं तर तिच्या वाटेत तू आली नसतीस. मुलगी चुकीच्या वाटेने जात असेल तर तिची वाट अडवणं हे आईचं कर्तव्य आहे. प्रेमात पडलेली माणसं कधीही चुकीच्या वाटेने जात नाहीत. माझा अनुभव वेगळा आहे. कारण तू कधी प्रेमात पडलीच नाहीस. मग आपलं लग्न काय होतं? ते नेमकं मलाही कळलेलं नाही अजून. पण खरं प्रेम केलं असतंस तर 8 वर्षात मला घटस्फोट दिला नसतास. गेल्या 10 वर्षात हा प्रश्न अनेकदा माझ्या मनात आला की तुम्हाला घटस्फोट देण्यात मी खरंच काही चूक करते का? पण आता वाटतं नाही. डॅडींच्या विरोधाला न जुमानता मी तुमच्याशी लग्न केलं ते तुमच्यावर प्रेम नव्हतं म्हणून? डॅडींच्या मागे लागून मी त्यांना तुम्हाला रिलायबल इंडस्ट्रीजची मॅनेजिंग डायरेक्टरशिप ऑफर करायला लावली ते तुमच्यावर प्रेम नव्हतं म्हणून? पण मी जेव्हा तुझ्या वडिलांच्या हातातला बाहुलं व्हायचं नाकारलं तेव्हा तू काय केलंस? सरळ बॅग भरल्यासाठी ज्योतीला घेऊन चालते झाली? कारण गरिबीत खितपत पडून राहणं मला पसंत पडणार नव्हतं. दाराशी चालत आलेल्या लक्ष्मीला लाथ मारून बाहेर घालवणं मला मंजूर नव्हतं. आणि मी जर डॅडींकडे परत गेले नसते ना तर डॅडींची सगळी संपत्ती धर्मदाय खात्यात जमा झाली असती. माझ्यासाठी एवढा देखील त्याग करावा असं नाही वाटलं तुला? नाही, कारण तो त्याग मला महागात पडला असता. आणि म्हणूनच मी म्हटलं की तू कधी प्रेम केलंच नाहीस. कारण त्याग ही प्रेमाची पहिली पायरी असते. सुदैवानं माझ्या मुलीला ते समजलंय आणि म्हणून मी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं ठरवलंय. ज्योती, पप्पा 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 रडायचं नाही, रडायचं नाही, रडायचं नाही. कशी आहेस तू? आधी तुम्ही कसे आहात ते सांगा पप्पा. म्हणजे दीपू कसा आहे ते सांगा असंच ना? दीपू कसा आहे हे मला वेगळं सांगायला नको पप्पा. मला ठाऊक आहे तो कसा आहे. आम्ही एकमेकांशिवाय नाही राहू शकणार पप्पा. एक महिनाभर सुद्धा नाही? म्हणजे बरोबर 1 महिन्यानंतर तुला 18 वर्ष पूर्ण होणार आहेत. पप्पा तू सज्ञान होणार आहे, सज्ञान. मग दीपूशी लग्न करायला तू स्वतंत्र आहेस. खरंच पप्पा? ऑफकोर्स. मम्मीने विरोध केला तरी? अगं मम्मीस काय, कोणी सुद्धा काय करू शकणार नाही. कारण तुझं कन्यादान मी स्वतः करणार आहे. पप्पा येस. पण म्हणूनच 1 महिनाभर, फक्त 1 महिनाभर तुझी मम्मी सांगेल तसं वागायचं. म्हणजे त्रास नाही होणार तुला. हो पप्पा, तुम्ही सांगाल तसं वागेन मी. गुड. पण दीपूला मी त्याला आधी सगळं सांगितलेलं आहे. ओके. निघतो मी. काय कान फुंकलेत तिचे? मुलीचे कान फुंकायला मी रिलायबल इंडस्ट्रीचा चेअरमन नव्हे.